काय डोळे गेले? हा? एक मिनिट मला बघू द्या. अरे काय दिसत नाही होय तुला? डोळे फुटले वय? अरे तुला काय कळतं की नाही? एक मिनिट थांबा ना. लाली ए मारा रे, मारा मारा तुम्ही. एक मिनिट, मी ओळखतोय ना. लाली लतिका 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 लाली लाली किती वर्षांनी बघतोय तुला. किती बदललीस. काय चांगलं ग्रूम केलंय स्वतःला. म्हणजे आधी छान दिसायचीस पण आता त्याहून चांगली दिसतेस. मी काय बोलत बसलोय तुझ्याशी. तुला जाग करायला हवं. मी छान दिसतेय. कुठं निघाली? गोपाळला डबा द्यायला. एकदा सांगितलं तुला कळत नाही का? तुला माझं ऐकायचं नाही? अहो असं काय करताय? आई आहे मी त्याची. तिथे त्याला जेलमध्ये जेवण मिळत असेल नसेल तो उपाशी मी राहत असेल. त्याला मला अशा संकटात नाही ठेवायचंय. मी आता त्याला असं नाही सोडू शकत म्हणून त्याला डबा घेऊन चालले. या घरातनं अन्नाचं एक कण बी त्याच्यासाठी घेऊन जायचं नाही. आणि तुझं ऐकलं नाही ना थोबाड रंगीन मी तुझं. म्हणजे जा आत नेऊन ठेव. अहो असं काय करताय? खबरदार बाहेर गेलीस तर. अहो ऐका की माझा गोपाळ माझा गोपाळ. या जामकरच्या मनात नक्की काय चाललंय? तो मनीषा गंगा आर्याचं नाव का घेत होता? म्हणून मला पोलिसांच्या नजरेत नव्हतं यायचं. मला माहिती होतं या जामकरला माझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला तर मुंग्यांची जशी रांग लागते तशी त्याच्या डोक्यात संशयाची रांग लागेल. आता जामकर सगळ्यांच्या फाईल बाहेर काढणार आणि माझा त्यात काय हात असू शकतो ह्या दिशेने तो शोध घेत राहणार. हे सगळं ना त्या लालीमुळे झालंय. मी इथून बाहेर पडलो की सोडणार नाही तिला. आतापर्यंत एवढ्या केस झाल्या सगळ्यातून मी नीट बाहेर पडलोय पण या लालीनं मला मी जे नाही केलं त्याच गुन्ह्यात अडकवलंय. लाले एकदा हाती लाग, फक्त एकदा हाती लाग. असे हाल हाल करून मारीन ना मी तुला. माझा सगळा हिशोब चुकता करेन. ए कुठं 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 निघाला? साहेब गोपाळ मित्र आहे ना माझा. त्याला जरा थोडं भेटायचं होतं साहेब. प्लीज. साहेबांची परमिशन नाही. साहेबांनी सांगितलं कोणाला भेटू द्यायचं नाही. साहेब ऐका ना, मित्र आहे माझा, सोडा की त्याला. ए तू बस खाली. साहेब अहो तुमच्या पाया पडतो, सोडा की हो प्लीज. बरं बरं 5 मिनिटं भेट लवकर लवकर जा. थँक्यू साहेब. थँक्यू. थँक्यू साहेब. मी सांगितलेलं काम केलं का? झाले
पण मी म्हंटल एकदा फायनल करावं, तुला दाखव कसं लिहिलंय ते. चालेल चालेल. अरे लय रे, आम्हाला तुझी आठवण येते. आम्ही दुकानाकडे बघितलं तरी आम्हाला तो आठवतोय. प्रिय लालीशी, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेल्यापासून माझं कशातच मन लागना झालंय. तुमच्या आठवणीनं वेड व्हायची वेळ आली आहे माझ्यावर. सारखा तुमचा भास होत्यात आहे. मला माझी चूक कळली आहे. तुम्ही माझं आयुष्य आहात. तुमच्या इतकं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकत नाही. मी हात जोडतो, कृपा करून परत या. मी आता तुम्हाला कधीच अंतर नाही देणार. तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन. प्लीज लवकर परत या. मस्त लिहिलंय. संजा, तू पत्रकार नाहीस बरं का? अरे आईची पत्नी पत्रकार आहे. तसं नाही, तू आहेस पत्रकार पण उत्तम लेखक सुद्धा आहेस. थँक्यू. पण तुला पाहिजे तसं लिहिलंय ना मी सगळं. बरं, पोरांना म्हणा काय टेन्शन घेऊ नको. घरच्यांना बी सांग. तू पण तुझी काळजी घे बरं का. चल येतो मी. हे वाचवून लालीचं मन वितळलं पाहिजे. त्याला पाझर फुटून ती परत आली पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, काम डाऊन. रिलॅक्स, काम डाऊन, काम. तुम्ही कोण? मी इकडे कसे आले? कोणी आणलंय मला? मीच घेऊन आलो तुला. तुला भर रस्त्यात चक्कर आली होती. नशीब माझ्याच गाडीसमोर पडलीस. हा म्हणजे चक्कर आली तर आठवतंय मला. त्यानंतरचं काहीच आठवत नाहीये. पण इथं कशाला आणलंय मला? लतिका, एक मिनिट, तू मला ओळखलं नाहीस का? नाही ओळखलं. अगं कमॉन. ओके, मी तुला अभ्यासात मदत करेन. बदल्यात तू मला कोथिंबीरच्या वड्या आणायच्यास. काय बोलताय? अभ्यास, कोथिंबीर वड्या? मला काय नाही आठवत. पण मला तुझ्या आजच्या कोथिंबीर वड्या आवडतात. माझ्या आजच्या कोथिंबीर वड्या? एक मिनिट. माझ्या आजच्या कोथिंबीर वड्या माझ्या मित्राला आवडायच्या. युगंधर प्रताप. फायनली. किती वर्षांनी भेटलोय आपण. मी खरंच तुला ओळखलं नाही. किती बदललायस तू. तू पण. बरं बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. बस.